चंद्रपूरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे वर्धा, वैनगंगा आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली। त्यामुळे गडचांदूर, कोरपना या भागात 6व्यांदा पूर आल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यात 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत। यशोदा नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वर्धा ते राळेगाव हा महामार्ग बंद झाला, तर अलमडोह, अल्लीपूर, चाणकी ते भगवा, कानगाव ते चाणकी हा मार्गही बंद झालाय। तर पाऊस आणि पुरामुळे शेकडो हेक्टरमधील उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पुणे उपविभागीय कृषी अधिकारी सुनील कुमार जाधव यांनी करपाबाधित भात पिकाची पाहणी केली। यावेळी करपा रोगावर करावयाच्या औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली। वाशिममध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन सोबतच आंतरपीक म्हणून तिळाची पेरणी केली आहे। पोषक वातावरणामुळे तिळाचं पीक चांगलंच बहरलं, तर तिळाला सध्या चांगले दर असल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। नाशिकमधील मनमाड, लासलगाव या रस्त्यावर शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिलेत। टोमॅटोला भाव नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकलेत। उत्पादन खर्चही निघत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।